नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर सध्या शेतकरी बांधव आतुरतेने वाट पाहत आहे ते म्हणजे पीक विमा 2025 ची। तर शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2020 पासून शेतकरी बांधव पीक विम्याचे 2020 असेल, 2021 असेल, 22 असेल, 23 असेल आणि 24 असेल, याही वर्षांचा पीक विमा हा शेतकरी बांधवांचा थकीत आहे। तर त्या संपूर्ण शेतकरी बांधवांचा म्हणजे ज्या शेतकरी बांधवांचा पीक विमा हा मंजूर झालेला आहे त्यांच्या स्टेटसवरती पीक विम्याची रक्कम दाखवत आहे, परंतु अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये ती रक्कम जमा झालेली नाही। तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे, कारण काल म्हणजेच 31 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 6 ते 7 शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेले आहे। यामध्ये वेगवेगळ्या वर्षांचा पीक विमा हा मंजूर करण्यात आलेला आहे आणि वेगवेगळ्या वर्षांसाठी वेगवेगळी रक्कमही राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबाबतचा हा शासन निर्णय आहे। आणि यामुळे शेतकरी बांधवांना कुठेतरी आता दिलासा मिळतोय, कारण ज्या शेतकरी बांधवांचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांच्या स्टेटसवरती रक्कम दाखवत आहे, परंतु अद्यापही त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही। तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता या GR नुसार लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये जी रक्कम मंजूर झालेली आहे पीक विम्यासाठी तर ती रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे। आता या GR नुसार कोणत्या शेतकरी बांधवांना म्हणजे कोणत्या GR नुसार किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। तर आपण जर पाहिलं तर आता पहिला जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे तर यामध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत खरीप 2022 व रब्बी 2022 ते 2023 म्हणजे खरीप 2022 ते 2023 असेल आणि रब्बी 2022 ते 2023 मधील जे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे तर या नुकसानीसाठी राज्य शासनाने जवळपास 110% पेक्षा जास्तीच्या नुकसान भरपाईची जी रक्कम आहे तर ती रक्कम भारतीय कृषी विमा कंपनीला अदा करावे यासाठी रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। यामध्ये आपण जर पाहिलं तर 18,58,80,947 एवढी जी रक्कम आहे तर ही रक्कम 2022च्या खरीप 2022 ते 23 खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामांसाठी ज्या शेतकरी बांधवांचा पीक विमा मंजूर झालेला आहे त्यांना स्टेटसवरती रक्कम दाखवत आहे, परंतु त्यांच्या बँक खात्यामध्ये ती जमा झालेली नाही। तर अशा शेतकरी बांधवांसाठी ही रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे। म्हणजे 2022 ते 2023 मधील ज्या शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं असतानाही त्यांना अद्यापही पीक विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा झालेली नाही, तर अशा शेतकऱ्यांना हा दिलासा आहे की लवकरात लवकर त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर आपण जर पाहिलं तर यामध्ये संपूर्ण राज्याची माहिती आहे, म्हणजे भारतीय कृषी विमा कंपनीला राज्य शासनाच्या माध्यमातून किती रक्कम मंजूर करण्यात आलेली आहे आणि त्यानुसार तो पीक विमा शेतकरी बांधवांना लवकरात लवकर देण्यात यावा यासाठीचा हा GR आहे। त्यानंतर खरीप हंगाम 2021 मध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून जो पीक विमा शेतकरी बांधवांना मंजूर झालेला आहे त्याचा राज्य हिस्सा अनुदान जे आहे तर ते पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यात आलेलं नव्हतं, तर तेही पीक विमा कंपन्यांना वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जवळपास 12,70,677 रुपयांचा निधी जो आहे तर तो निधी हा मंजूर करण्यास परवानगी देण्यात आलेली आहे किंवा मग त्या GR मध्ये त्याबद्दलची माहिती देण्यात आलेली आहे। म्हणजे एकंदरीत शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर 2020 असेल, 2021 असेल, 2022 असेल, 2023 असेल आणि 2024 असेल, या चारही वर्षांमध्ये शेतकरी बांधवांचं जी शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं आहे त्यांच्या स्टेटसवरती त्यांच्या पीक विम्याची रक्कम जी मंजूर झालेली आहे ती दाखवतही आहे, परंतु आज 2026 सुरू असताना त्यांच्या बँक खात्यामध्ये ती अद्यापही जमा झालेली नाही। तर अशा सर्व शेतकरी बांधवांना आता लवकरात लवकर ही पीक विम्याची रक्कम मिळणार आहे, कारण काल 31 मार्च 2026 रोजी राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विम्यासंदर्भात म्हणजे थकीत पीक विम्यासंदर्भात 5-6 GR निर्गमित करण्यात आलेले आहे आणि या GR नुसार सर्व शेतकरी बांधवांना आता लवकरात लवकर पीक विमा हा मिळणार आहे। परंतु आपण जर पाहिलं तर हा झाला थकीत पीक विमा, परंतु शेतकरी बांधवांचा मोठ्या प्रमाणावरती जो प्रश्न आहे तो आहे पीक विमा 2025 चा, कारण पीक विमा 2025 आज मार्च महिनाही संपलेला आहे, आज आहे 1 एप्रिल 2026 आणि तरी सुद्धा शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये अद्यापही पीक विमा 2025 हा जमा झालेला नाही। त्यामुळे शेतकरी बांधव मोठ्या प्रमाणावरती 2025च्या पीक विम्याबद्दल विचारणा करत आहे। तर त्या शेतकरी बांधवांना शेतकरी मित्रांनो, आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून जो पीक विम्याची रक्कम आता किंवा मग पीक विम्यासाठीचे जे GR निर्गमित करण्यात आलेले आहे यामध्ये 2025 बद्दल कुठल्याही प्रकारची अपडेट नाही किंवा 2025च्या पीक विम्यासंदर्भात कुठल्याही प्रकारचा GR यामध्ये नाहीये। म्हणजेच एकंदरीत आतापर्यंत 2024 पर्यंत जे शेतकरी बांधव थकीत आहे, जे पीक विम्यासाठी मंजूर झालेले आहेत, पात्र झालेले आहेत, त्यांना पीक विमा
वितरित करण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून जी रक्कम आहे ती पीक विमा कंपन्यांना वितरित करण्याबद्दलची हे GR आहे. म्हणजे आतापर्यंत 2024 पर्यंत जे शेतकरी बांधवांचं नुकसान झालेलं आहे त्यांना आता पीक विमा लवकरात लवकर मिळेल. मग 2025चं काय? तर आपण जर पाहिलं तर राज्य शासनाच्या माध्यमातून खरं तर एवढ्या दिवसामध्ये पीक विम्याची रक्कम शेतकरी बांधवांना मिळायला हवी होती, परंतु आज एप्रिल महिना सुरू झालेला असतानाही त्यांना ती रक्कम मिळालेली नाहीये. आणि डिसेंबर महिन्यामध्ये म्हणजे 15 डिसेंबर नंतर संपूर्ण राज्यातील शेतकरी बांधवांचं जे काही नुकसान झालेलं आहे तर हे नुकसानीचा जो डाटा असतो तर तो डाटा राज्य शासनाकडे पाठवला जातो. त्यानंतर 21 दिवसानंतर शेतकरी बांधवांना पीक विम्याची रक्कम ही त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरितही केली जाते. परंतु आपण जर पाहिलं तर आज एप्रिल महिना सुरू झालेला असतानाही शेतकरी बांधवांना 2025चा पीक विमा मिळत नाही. आणि ही वस्तुस्थिती आहे की आपण जर पाहिलं तर काल जे GR निर्गमित करण्यात आले ते 3 ते 4 वर्षांपूर्वीचे GR हे निर्गमित करण्यात आले. म्हणजे पीक विमा मिळण्यासाठी शेतकरी बांधवांना 3-3, 4-4 वर्ष वाट पाहावी लागते. हे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती दुर्दैव आहे आणि ही वस्तुस्थिती देखील आहे. मग आपण जर पाहिलं तर आता 2022, 23, 24चा पीक विम्या संदर्भात GR हे 2026 मध्ये निर्गमित करण्यात आलेले आहेत. मग आता 2025चा पीक विम्या संदर्भातील जे GR आहे ते नक्की शेतकरी बांधवांना केव्हा पाहायला भेटतील किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून केव्हा निर्गमित केले जातील याबद्दल आपण कुठलीही माहिती देऊ शकत नाही. कारण राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा 2025 बद्दल अद्याप मात्र कुठल्याही प्रकारची अपडेट समोर आलेली नाहीये. किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून असेल, कृषी विभागाच्या माध्यमातून असेल किंवा आपले कृषी मंत्री असेल, शिवरसिंह असतील किंवा मग दत्ता मामा भरणे असेल यांच्या माध्यमातून कुठल्याही प्रकारची माहिती देण्यात येत नाहीये की शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम केव्हा जमा होणार आहे 2025च्या. त्यामुळे आता तर आपण नक्की 2025चा पीक विमा शेतकऱ्यांना केव्हा मिळेल हे निश्चित सांगू शकत नाही. परंतु ज्या वेळेस राज्य शासनाच्या माध्यमातून पीक विमा 2025 बद्दल महत्त्वपूर्ण असा शासन निर्णय निर्गमित करण्यात येईल, त्यासाठीचा निधी मंजूर करण्यात येईल, त्यावेळेस नक्कीच आपण आपल्या YouTube चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती नक्कीच पोहोचवण्याचा प्रयत्न करूया. तत्पूर्वी मित्रांनो आपण जर पाहिलं तर 2025 मध्ये शेतकरी बांधवांना हेक्टरी 17,000 असेल, 22,000 असेल, 24,000 रुपयांपर्यंतचा पीक विमा मिळणार अशी माहिती आपल्याला सोशल मीडियावरती ऐकायला भेटते. परंतु प्रत्यक्षात ही रक्कम शेतकरी बांधवांना मिळणार नाहीये ही देखील वस्तुस्थिती आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो तुम्हाला जो पीक विमा मिळणार आहे हा अगदी तुटपुंजा मिळणार आहे. त्यामुळे आता जे आतुरतेने तुम्ही पीक विम्याची वाट पाहताय तीच आतुरता आता सध्या जरी तुम्हाला आतुरता असली तरी सुद्धा ज्यावेळेस तुमच्या बँक खात्यामध्ये हा पीक विमा रक्कम जमा होणार आहे त्यावेळेस मात्र तुम्हाला निराशाच मिळणार आहे. कारण ही जी रक्कम आहे ही खूप तुटपुंजी मिळणार आहे. मित्रांनो तुम्हाला काय वाटतंय, तुमचं किती प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे आणि 2022 ते 2024 मध्ये तुम्ही पीक विम्यासाठी पात्र होता का? तुमचा पीक विम्याच्या स्टेटसवरती तुमची रक्कम दाखवतंय का? आणि मग तुम्हाला आता पीक विमा नक्की मिळणार का? ही माहिती जी आहे ती आपल्या कमेंटमध्ये नक्कीच व्यक्त करा. पुन्हा भेटूया अशाच माहितीसोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.